कार्तिक चिखलीकर माझ्या YouTube चॅनल वर तुमचं स्वागत आहे। तर ते सर्व बरोबर आहे, पण माझ्याकडनं तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही चाललेलो आरव यांची गाडी आणायला गुढीपाडवा निमित्त। आणि आरव आपण गेली तिकडे रेडिओ होऊन गेली सिमरन मोटर्सला। आता आम्ही पण रेडी झालो, आता आम्ही पण चाललो सिमरन मोटर्सला। आणि आरव, राय दादा, आरपी दादा आणि बाबा दादा ते लोक हार घेऊन गेले तिकडे। तर आता त्यांची पण गाडी येते, तर चला आपण पण जाऊया। आणि कुठली गाडी आणणार सांगू? एर्टिगा। तर चला काय जाऊया, या पनवेलच सिमरन मोटर्स आहे। तर आता चला सिमरन मोटर्स। तर गाईज आता आम्ही बसलेलो आहे सिमरन शोरूमला। बघू शकता खूप मोठा शोरूम आहे हा, बघा तुम्ही। मी जास्त दाखवू नाही शकत कारण की आमचा काही ड्रोन नाही म्हणून। बघा तुम्ही, ते पण असत बघा। आणि आज आहे ना भरपूर गाड्यांची डिलिव्हरी आहेत आणि आमची गाडी तुम्हाला दाखवते त्याला। आणि आरव यांची फॅमिली तिथंच आहेत सगळी, म्हणजे त्यांची आत्या बित्या आल्या आरव यांची, कारण गाडी घेता तर यायला तर पाहिजेच ना सर्वांनी। तर त्याला पण तुम्हाला डायरेक्ट मी आमची एर्टिगा गाडी दाखवते। मी तुम्हाला आमचा नंबर प्लेट पण दाखवतो। आरवची ते ड्रीम कार होती, निवडाला ही गाडी आहे, ही 5571। आमची म्हणजे 5571 आहे, तशी ती 5571 आहे। आता चला पण डायरेक्ट थोड्या वेळात शोरूम मध्येच लावूया। तर गाईज आता आम्ही शोरूम मध्ये आलोय आणि आता आमची थंड पार्टी चालू आहे मस्तपैकी। आणि आमची एक आहे ना ब्लॅक टीम पण आहे, 1 2 3 4 5 6 7 जण ब्लॅक टीम आहे। आणि तिकडे पण आहेत आमच्या मेंबर। शोरूम वाले बोलतील गाडीत धक्का मारत न्यायची आहे का काय ना, बघा। आणि गाडीला आहे ना पहिली बार चावीच नाही, गाडीला चावीच नाही, डायरेक्ट बटन। सॉरी भावना। तर गाईज आता आम्ही शोरूमच्या खालती आलेलो आहे आणि ही बघा आमची गाडी। आणि मामाने आता लागलेत पूजा करायला, बघा तुम्ही। आणि गाडीची चावी बघा, आतमध्ये इथनं एक बटन आहे, तो लावायचा आहे, मग क्लिक चालू होते गाडी। बघा ओके ना। तुम्हाला गाडी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा, आणि आमची ड्रेसिंग पण कशी वाटली ते पण मला कमेंट मध्ये सांगा। स्टार्ट। गाव के जे व्हिडिओ बघून आले ती तर गाईज आजच्या आहे ना पूजा झाली, फोटो वगैरे सर्वांनी काढले। आता जरासं आमच्या गाडीचं सेलिब्रेशन करतो, त्याचं फटाके बिटाके आणलेत ना ते वाजून येतं। आणि ना गौरीजीसाठी एक सरप्राईज आहे, तो तुम्हाला नंतरच दाखवतो काय आहे। हे आता आपण सेलिब्रेशन करतो। जे गौरीजीला सरप्राईज आणलेले आहे ते आता आम्ही देतोय।
तर यायची आता पूजा झाली आणि सेलिब्रेशन पण केला. आता आम्ही चालू डायरेक्ट गणपती मंदिर आहेत आमच्या तिथे पण पूजा होईल. आणि तर चला गाईज आपण गणपती मंदिरात जाऊ. पण मी आता या गाडीत जाणार आहे आराम. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहे गणपतीच्या मंदिराजवळ. बघा तुम्ही आमच्या गणपतीचं मंदिर बघा. आणि आमच्या गाडीची पूजन चालू आहे बघा तुम्ही. या तर गाईज तात्या आतमध्ये पूजा करते ते पण तुम्हाला दाखवते. या आमच्या गणपतीच्या मंदिरात आहे ना बंटी नाना आहेत ना त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे पहिला. तर तुम्हाला डेकोरेशन कसं केलंय तर दाखवतो. या बर्थडे पार्टी हो बघा किती भारी डेकोरेशन केलं बघा. दुर्वी नाव आहे मुलीचा. इथे बघा बॅनर लावलाय. भारी डेकोरेशन केलं. तर गाईज तुम्हाला आता बंटी नाना दाखवतोय आणि आम्ही पण नंतर बर्थडेला येणार आहोत आमच्या गाडीची पूजा झाल्यावर. त्या तुम्हाला बंटी नाना बघा गाईज आमचे बंटी नाना. गाडीची पूजा चालू आहे ना म्हणून तर येतं. गाडी तुम्ही घेतली गाईज आता गणपतीच्या मंदिरात आलोय तर पाया पण पडून घेऊया. आज त्याचा पण गुढीपाडवाच आहे. आमच्या गणपती मंदिरात भजन आहे आज. आणि गाईज उद्या माझ्या लास्ट पेपर नंतर नुसतं ब्लॉग इथं फिर तिथं फिर चालत राहिला. माझे पती यायला न भेटणार का सांगू कारण की पप्पाला कामाला जायला लागल ना म्हणून. पडून घेऊया या. श्री गणेश आपण दर्शन घेऊया. तर काय आता सर्व गाडीचा पूजन बिजन करून झालेलं आहे आणि आता इथं आरती झाली आहे गणपतीच्या मंदिरामध्ये. माझा जरा आवाज नसेल येत तुम्ही मला माफ करून घ्या. आणि आहे ना आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्ही काम करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.